असते आणि पेशंटला 140च्या वर जर ग्लुकोज टेस्ट 140च्या वर जर आली तर त्या दिवशी फास्टिंग साठी बोलवायचं. आणि जे पेशंटला ग्लुकोज पिऊन नाही, झाल्यानंतर फास्टिंग पीपी साठी कशाला बोलवायचं? डिटेक्ट झालाय ऑलरेडी, जीडीएम आहे तो. काय म्हणतो या कंडिशनला आपण? 140च्या वरती त्याला त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? डायबेटीस. कुठला डायबेटीस? जेस्टेशनल डायबेटीस मध्ये तो डिटेक्ट झाल्यानंतर काही गरज नाही, त्याच्यानंतर तुमचं मेडिकेशन स्टार्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, सरांकडे पाठवून द्यायचं सगळं. एवढं तुम्ही सांगा, सरांकडे पाठवून देणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मला एक सांगा की ही टेस्ट रिपीट कधी करणार? जर निगेटिव्ह आली तर रिपीट कधी करणार? 34 ते 28 आठवड्यात. 24 to 28 वीक्स मध्ये. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. 24 ते 28, 34 ते 28 नाही. ठीक आहे. ठीक आहे. सो ही रिपीट करणार. मग आता सिद्धिविनायक हॉस्पिटल तुम्ही सिन्स म्यूटवर आहात. HIV, HbA1c आणि VDRL ही टेस्ट कधी रिपीट करायला पाहिजे? करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे सर. कधी करायला पाहिजे? 3 महिन्यानंतर. HIV 6 महिन्यानंतर. 6 महिन्यांनी. करेक्ट. 6 महिन्याचा विंडो पिरियड असतो, सो 6 महिन्यांनी. जिथून तुम्ही केले तिथून 6 महिने. सो आयडियली आपण काय म्हणतो की पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये केले असेल तर शेवटच्या ट्रायमेस्टर मध्ये करायचं. ठीक आहे. ठीक आहे. एखादा पेशंट जर तापानी भरलेला आहे, चिल्स येत आहेत त्याला, ठीक आहे, मध्ये आलाय तो एनसी ला तुमच्याकडे, पण त्याला ताप पण आलाय, फिवर विथ चिल्स आहेत, त्याची मलेरियाची टेस्ट करणे. ओके. आणि एखादा पेशंट असा आहे की त्यांनी मला येऊन सांगितलं की आमच्या एरियात ना खूप नुसते मलेरियाचे पेशंट असतात, नुसते मलेरियाचे पेशंट असतात. आता पण 4-5 पेशंट निघालेत मलेरियाचे, मला बाई खूप भीती वाटते. आता काय कराल तिचं? तिची पण टेस्ट करून घ्यायची, कारण ते पॅन्डेमिक एरिया, सॉरी, एंडेमिक एरिया झाला. ठीक आहे, पॅन्डेमिकच येतं माझ्या तोंडात. एंडेमिक एरिया म्हणजे काय? नेहमी प्रमाणात मलेरिया होतो. मलेरिया किंवा कुठलाही स्पेसिफिक डिझीज, पण आपण मलेरियासाठी इथे बघतो. ठीक आहे. ठीक आहे. आता HB रिपीट करायची गरज आहे का? का बरं? मी केला 14 होता आधी फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. प्रत्येक तिमाहीला HB करणं गरजेचं असतं सर. ओके, ठीक आहे. का बरं? त्याच्याने काय डिटेक्ट होतं? त्याच्याने कशासाठी रिपीट करायची गरज आहे? ॲनिमिया होऊ नये म्हणून. ॲनेमिया, राईट. ॲनेमिया डिटेक्ट करण्यासाठी. ॲनेमिया होऊ शकतो. ठीक आहे. ॲनेमिक असेल तर आपल्याला एक्स्ट्रा काही आयरन सुक्रोज किंवा जे काय असेल ते चालू करायला त्याच्यानुसार. ठीक आहे. सो आपण चालूया दुसऱ्या स्टँडर्डकडे. दुसऱ्या स्टँडर्डचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, सगळेजण समोरच घेऊन बसलेले आहेत. हे तुमच्याकडे सगळे किट्स रेडी असतील तर तुम्हाला तो मार्क भेटून जातो. फक्त तुमचा न्यूबॉर्न कॉर्नर बघितला जाईल. न्यूबॉर्न कॉर्नरचा फोटो काढून ठेवायचा. न्यूबॉर्न कॉर्नर मध्ये मेजर कंपोनंट कुठला आहे? सिद्धिविनायक हॉस्पिटल भंडारा सांगा. न्यूबॉर्न कॉर्नर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इक्विपमेंट कुठला आहे? कुठला सामान इम्पॉर्टंट आहे आपल्याला? सगळ्यात मोठं काय आहे त्याच्यात? वॉर्मर. वॉर्मर, करेक्ट. सो वॉर्मर चालू पाहिजे, रेडियंट वॉर्मर आपला. आणि किती तास पहिले ऑन कराल तो? अर्ध्या तासात. डिलिव्हरी. ठीक आहे. हे जर तुम्हाला अर्धा तास आधी येत असेल तर तुमचं हे भेटून जाईल तुम्हाला मार्क. ठीक आहे, कारण की तुमचं सगळं बाकी रेडी आहे. त्याच्यानंतर तिसऱ्यावर येऊया आपण, हिस्ट्री टेकिंग वर. हिस्ट्री टेकिंग मध्ये तुम्हाला कोणालाच, प्राप्ती हॉस्पिटल सोडून तुम्हाला कोणालाच एक गोष्ट आली नाही, ती म्हणजे ग्रिप्स. ठीक आहे. इनिशियल हिस्ट्री टेकिंग मध्ये तुम्हाला पहिले ऑब्स्टेटिक हिस्ट्री घ्यायची असते. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल? याच्यामध्ये अगेन क्वेश्चन सेम येईल की तुमच्याकडे लेडी आली आहे, तिचे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केले, ती कन्फर्म झाली आहे, तिचे इन्व्हेस्टिगेशन पण केले, त्याआधी तुम्ही तिला काय विचाराल? विचारायचा पार्ट जो आहे आणि तपासायचा पार्ट जो आहे तो काय कराल? इन्व्हेस्टिगेशन आपण लॅबमध्ये केले, विचारायचा आणि तपासायचा पार्ट तो तिसरा स्टँडर्ड आहे. तिसरा प्रश्न तो तुम्हाला क्लब करून विचारला जाऊ शकतो, ANC आणि त्याच्यासोबत. ठीक आहे, ANC आणि इनिशियल असेसमेंट सोबत विचारला जाऊ शकतो, कारण ते सोबतच आहे. तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला पाठवण्याआधी इनिशियल असेसमेंट करणार. ठीक आहे. सो आणि तुम्ही पर ॲबडॉमेन एक्झामिनेशन तर ते तुम्ही प्रत्येक व्हिजिटला करणार, पण अदरवाईज तुम्ही इनिशियल असेसमेंट जी आहे त्याच्यामध्ये 3 हिस्ट्री ज्या आहेत, तुम्हाला कुठूनही घुमवून फिरून विचारलं
लेडी आली, तिच्या तिची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली आणि तिला तुमच्याकडे रजिस्टर व्हायचंय असा प्रश्न विचारला, तर तुम्हाला हिस्ट्री टेकिंग वाल्या पॉइंटवर आणून सोडायचंय त्याला. ठीक आहे. हिस्ट्री टेकिंग मध्ये कुठलं? सर्जिकल हिस्ट्री, ऑब्स्टेटिक हिस्ट्री आणि मेडिकल हिस्ट्री, या 3 हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यात तुम्ही मग ऍडिशनल हिस्ट्री अजून घेऊ शकता, फॅमिली हिस्ट्री जे पण काय असेल. ठीक आहे. पण ह्या 3 हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. ऑब्स्टेटिक हिस्ट्रीमध्ये GPLA हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिकल हिस्ट्रीमध्ये कुठला नॉन कम्युनिकेबल डिझीज आहे का? नॉन कम्युनिकेबल डिझीज मध्ये काय येतं? हायपरटेन्शन, अस्थमा, थायरॉइड, त्याच्यानंतर डायबेटीज, क्रॉनिक वाला. हा, डायबेटीज GDM वाला नाही. GDM म्हणजे प्रेग्नन्सी वाला होतो, जेस्टेशनल वाला वेगळा, क्रॉनिक वाला डायबेटीज. सो ते तुम्ही विचारायचंय तिला, तुम्हाला कुठल्या गोळ्या चालू आहेत का, काय आहे का, किंवा कसली ॲलर्जी आहे का. ॲलर्जी पण तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आणि ती हायलाईट करून ठेवायची, म्हणजे तुम्ही ड्रग्ज देताना तुम्ही केअरफुल राहाल किंवा दुसऱ्या सिस्टर पण केअरफुल राहतील. तिसरी हिस्ट्री आहे सर्जिकल हिस्ट्री. सर्जिकल हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट आपल्याला आहे की पोटावरून कुठली सर्जरी झाली. पोटावरून सर्जरी कुठली होते? मेजरली LACS झालेला असतो, जर ती प्रायमी नसेल तर LACS ते पहिले विचारायचं. मग दुसरी कुठली पोटावरून झालेली आहे का सर्जरी, ओपन ॲब्डॉमेन सर्जरी कुठली झालेली आहे का. ठीक आहे. लॅप्रोस्कोपी असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण ओपन ॲब्डॉमेन सर्जरी कुठली झालेली आहे. ठीक आहे. एक मिनिट. हॅलो. येस. हा हा, मी फोन करतो तुम्हाला. हो हो हो. ओके. सो तुम्हाला हिस्ट्री टेकिंग मध्ये फक्त तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला ह्या 3 पॉइंटवर आणून सोडायचंय त्याला. त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही EDD कशी काढता, ठीक आहे, LMP वरून EDD कशी काढता, अशी वर्बली, म्हणजे तुम्हाला सोनोग्राफीवर दिसतेच. आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की EDD कुठली सोनोग्राफीमध्ये तुम्ही कुठली कन्सिडर करता, तर पहिल्या सोनोग्राफी मधली तुम्ही कन्सिडर करता, पहिल्या ट्रायमेस्टर मधली, सगळ्यात पहिले कन्फर्मेशन वाली, ती सगळ्यात रिलेव्हंट असते आपल्यासाठी. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की ऍब्डॉमेन वरून तुम्ही कसं बघता, त्या ऍब्डॉमेनचा तुम्हाला मी चार्ट दिलेला आहे. अम्बिलिकस पर्यंत 24 वीक, त्याच्यानंतर एक 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 बोट. ठीक आहे. ओटी पोटात असेल तर 12 वीक, त्याच्यावरती असेल थोडस तर 16 वीक, त्यानंतर वरती बेंबी पर्यंत असेल 24 वीक. तर याच्यामध्ये हे तुम्हाला पर ॲब्डॉमेन पण बघता येतं. तर 3 प्रकारे बघता येतं. एस्टिमेट काढता येतं तुम्हाला की किती वीकचं आहे. LMP वरून एस्टिमेट काढता येतं, USG वरून काढता येतं, आणि पर ॲब्डॉमेन पण काढता येतं. ठीक आहे. आता पर ॲब्डॉमेन काढता वेळेस तुम्ही ॲब्डॉमिनल एक्झामिनेशन करताय तर तुम्ही ग्रिप पण बघून घेता. आता ग्रिप्स कुठकुठल्या करता तुम्ही? ग्रिप्स तुम्हाला कोणालाच आलं नाही, त्याच्यामुळे ग्रिप्स तुम्ही नीट शिकून घ्या. की पहिली असते, सगळ्यात पहिली असते ती म्हणजे कुठली ग्रिप असते? प्राप्ती हॉस्पिटल सांगू शकता तुम्ही? फंडल ग्रिप. फंडल ग्रिप. ठीक आहे. फंडल ग्रिप कधी बघतो आणि कशी बघतो आपण? इंट्रोच्या वरच्या बाजूने. ओके. ठीक आहे. दुसरी ग्रिप कुठली असते? लॅटरल ग्रुप. लॅटरल ग्रिप. ओके. फंडल ग्रिप आपण कधी बघतो? ही जी हाईट, फंडल हाईट बघण्यासाठी. ठीक आहे. सो ती तुम्ही पहिल्या इनिशियल स्टेजेस मध्ये बघता. ठीक आहे. म्हणजे थ्रू आउट प्रेग्नन्सी बघू शकता ते तुम्ही, फंडल ग्रिप कुठपर्यंत आलंय. ठीक आहे. अम्बिलिकस पर्यंत आलंय 24 वीक, त्याच्यावरती थोडंसं गेलंय 28 वीक, त्याच्यावरती थोडंसं गेलंय 32 वीक, 36 वीक, 40, आणि मग 36 आणि मग 40 ला थोडं खाली येतं हेड एंगेज झाल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर दुसरी लॅटरल. लॅटरल मध्ये 2 ग्रिप आहेत, लेफ्ट लॅटरल आणि राईट लॅटरल. ते असं 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 करून बघायचं आपण. ठीक आहे. ते कशासाठी बघायचं? पाठ कुठे आहे बाळाची आणि हात कुठे आहेत, काय कुठे, हे कशासाठी मेजरली बघतो आपण? FHS बघण्यासाठी. आता FHS कधी डेव्हलप होतात? 8व्या हप्त्यानंतर. हे आपण ग्रिप 8व्या हप्त्यानंतर तुम्ही शेवटच्या स्टेज पर्यंत बघू शकता. ठीक आहे. आता शेवटची जी आहे पेल्विक ग्रिप, ती कशी बघाल तुम्ही? आता हे पाठीवरचा भाग कशासाठी आपल्याला पाहिजे? FHS बघण्यासाठी. ठीक आहे. लॅटरल वाल्या ग्रिप मध्ये. आणि जी पेल्विक ग्रिप आहे, सुपरफिशियल पेल्विक ग्रिप, तुम्ही लेटर स्टेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये बघता. ती कशी बघता तुम्ही? पहिले तर हे बघता की लेटर स्टेज मध्ये की ब्रीच आहे की व्हर्टेक्स आहे, हे पण तुम्हाला तिथून कळतं.
ठीक आहे. असं 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 हे करून खालचा पार्ट काय आहे ते तुम्हाला कळतं, ती सुपरफिशियल पेल्विक ग्रीप. आणि डीप पेल्विक ग्रीप मध्ये हेड एंगेज आहे की नाही, 36 वीक नंतर हेड एंगेज होतं. सो 36 वीक नंतर ही डीप पेल्विक ग्रीप करायची असते तुम्हाला. ते तुम्हाला हेड एंगेज आहे की नाही ते असं दिसतं. तुमचा हात जर असं 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 जात असेल तर हेड एंगेज आहे, आणि हात जर टच झाला तर हेड एंगेज नाही. ठीक आहे. हेड एंगेज असेल तर तुम्ही हे सांगू शकता त्यांना की लवकरात लवकर तुम्हाला कळा स्टार्ट होतील. ठीक आहे. सो ह्या झाल्या ग्रिप्स, आणि ग्रिप्स तुम्हाला आल्याच पाहिजेत. ठीक आहे. आता जीपीएलए बद्दल मी तुम्हाला रिपीट करायची गरज आहे का? भंडारा हॉस्पिटल, जळगाव हॉस्पिटल, नाही sir. जीपीएलए माहिती आहे सगळ्यांना आता? ग्राविडा पॅरिटी काय आहे? ठीक आहे. सॉरी, राठी हॉस्पिटल, रजनी हॉस्पिटल कुठे गेलं? राठी हॉस्पिटल. मी तुम्हाला प्रश्न न विचारत याचा अर्थ असा नका समजू की हे तुम्हाला मी जे सांगतोय ते तुम्हाला कळतंय का? हो राठी sir. आणि तुम्ही कुठेतरी हे नोट डाऊन पण करून ठेवा, कारण की तुम्ही परत विसरून जाल नाही. ठीक आहे. तुमच्या असं एआय चेहरे का दिसत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाले? ठीक आहे. त्याच्यानंतर रजनी हॉस्पिटल तर मस्त व्हिडिओ ऑफ करून बसलेत. 27, 29, 88 काय आहे? 27, 39, 88. ते दिसत नाहीये सर व्हिडिओ इकडून. मी दिसतोय तुम्हाला? नाही ना, काहीच दिसत नाही सर इथं. बरं ठीक आहे, दिसण्याची गरज नाही, ऐकायला येतंय? हो, आवाज येतोय. मी बोलतोय ते समजतंय? हो. ठीक आहे, कारण की मी काही ऍक्शन्स करून दाखवतोय, ग्रिप्स कशा घ्यायच्या वगैरे ते दिसलं पाहिजे. तर तुम्ही बघा, ट्राय करून परत एकदा व्हिडिओ, किंवा दुसऱ्या डिव्हाइस वरून कनेक्ट करून बघा, दुसऱ्या मोबाईलवरून. ठीक आहे. सो हे झालं तिसरा स्टँडर्ड. आता चौथा स्टँडर्ड आहे आपला पीव्ही एक्झामिनेशन. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय 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 क्वेश्चन विचारला जाणार याच्यामध्ये, की एक फुल टर्म लेडी आहे. ठीक आहे, फुल टर्म लेडी आहे आणि ती तुमच्याकडे कळा घेऊन आली. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारला जाईल, ट्रू लेबर पेन काय आणि फॉल्स लेबर पेन काय? खोट्या कळा काय आहेत आणि खऱ्या कळा काय आहेत? खऱ्या प्रसूतीच्या कळा आणि खोट्या प्रसूतीच्या कळा. सो सगळ्यांना माहिती आहे, कोणी सांगू शकतं? राठी हॉस्पिटल तुम्हीच सांगा, खऱ्या कळा काय आणि खोट्या कळा काय? बोला. खऱ्या कळा कशाला म्हणतो आपण आणि खोट्या कळा कशाला? खऱ्या घाबरू काळात नका. देवीचे पूर्ण रुंदीकरण. ओके. तुमचा आवाज आवाज इनिमा दिल्या काय बोलताय? इनिमा इनिमा दिल्यानंतर ज्या कडा वाढत नाही त्यांना खोट्या कडा म्हणतात. ओके. कळा ज्या इंटेन्सिटी त्याची वाढत जात नाही ते खोट्या कळा असतात. ठीक आहे. आणि खऱ्या कळा कोणत्या असतात? ज्यांची इनिमा दिल्यानंतर ज्याच्या इंटेन्सिटी वाढत जाते त्या खऱ्या कडे. एनिमाचं मेन्शन नका करू, कळा अशाही वाढत जातात त्या एनिमा न दिल्याने पण. ठीक आहे. सो त्याच्यानंतर ज्या कळा थांबून थांबून येतात त्या खऱ्या असतात, ज्या कॉन्स्टंट असतात त्या खोट्या कळा असतात. एकच ठिकाणी दुखतंय तर त्या खोट्या असतात, आणि मागून पुढेपर्यंत दुखत येतं त्या खऱ्या कळा असतात. ठीक आहे. ज्या कळांचा झोपल्यावर पण आराम नाही भेटत त्या खऱ्या कळा असतात, आणि ज्या कळा झोपल्यावर आराम वाटतो त्या खोट्या कळा असतात. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या. आता असेच तुम्हाला विचारेल खऱ्या कळा आहेत, आता काय करणार? आता काय करणार तुम्ही? पाठीच्या खऱ्या कळा यायला लागल्या तर काय करावं लागेल? पाठीच्या खालच्या भागापासून कळा. हा, नाही कळलं, ते आता झालं. खऱ्या खोट्या झालं, खऱ्या आहेत. आता काय करायचं? राठी हॉस्पिटल काय करायचं आता? तिथे ऍडमिट करायचं. हा, ऍडमिट करायचं सर. ऍडमिट केलं. ओके, ऍडमिट केलं. त्यानंतर पहिली गोष्ट काय कराल? प्रेझेंटिंग कंप्लेंट विचारणार पेशंट. ओके, प्रेझेंटिंग कंप्लेंट विचारल्या.
त्यानंतर कंप्लेंट विचारल्यानंतर तुला गोष्टी विचारणार होती. हा हिस्ट्री विचारली, ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टची ड्युरेशन बघणार. कॉन्ट्रॅक्शनचं ड्युरेशन बघतो. त्यानंतर कॉन्ट्रॅक्शनची ड्युरेशन बघितल्यानंतर तिला कॉन्ट्रॅक्शन पीव्ही करून बघणार. करेक्ट, पीव्ही हा पॉइंट आहे. ठीक आहे, पीव्ही पीव्ही करून बघणार. आता पीव्ही कसं करणार सांगा मला. पीव्ही म्हणजे तिला युरिन करून पहिले बेडवर घ्यायचं. तिला बेडवर घ्यायचं. बेडवर गेल्यानंतर तिला सांगायचं की ताई मी तुझी पीव्ही करून बघणार आहे. तिला पोझिशन द्यायची. पोझिशन दिल्यानंतर जो एरिया आहे तो एरिया क्लीन करायचा. ओके, त्यानंतर स्टराईज यूज घ्यायचे. हँड ओके. वॉश करायचं. हँड वॉश नंतर किती स्टेप्स नाही करायचं? 6 6 स्टेप्स. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर काय करायचं? स्टराइल ग्लोव्स घालायचे आणि काय करायचं? पार्ट आहे तो क्लीन क्लीन. करायचा. करेक्ट. आणि नंतर त्यानंतर पीव्ही पीव्ही करायचे. ओके, पीव्ही असंच करणार की काही लिग्नोकेन वगैरे घेणार? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय करणार? पीव्ही मध्ये काय काय बघणार? पीव्ही मध्ये पल्सची रिप्लेसमेंट, इफेसमेंट. ओके डायलेशन, ओके. डायलेटेशन. डायलेटेशन कसं कळतं आपल्याला? म्हणजे सर एक फिंगर जात असेल तर किती सेंटीमीटर आहे? 1 सेंटीमीटर. ओके, 2 फिंगर असतील तर 2 सेंटीमीटर. आणि एफेसमेंटचा इम्पॉर्टन्स काय? एफेसमेंट म्हणजे काय नक्की? जे गर्भपिशवी गर्भपिशवीचं काय? सर्विसची लेअर किती पातळ झाली. पातळ झाली. करेक्ट. सो पातळ झाली असेल तर काय काय समजतं आपल्याला? जे रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट झालेली आणि डिलिव्हरी लगेच होणार आहे. जाड असेल तर मग टाइम लागणार आहे. ठीक आहे. दुसरं काय बघणार अजून? स्टेशन असं फुग्यासारखं लागत असेल, असं पाणी भरलेला फुगा, तर काय आहे ते? मेमरीज किंवा नाही ते पण मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आणि मेम्ब्रेन गेली असेल तर काय दिसेल तुम्हाला? मेम्ब्रेन गेली असेल तर काय दिसेल तुम्हाला? प्रेझेंटिंग पार्ट दिसेल. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर काय बघाल? प्रायमी असेल तर त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल काय बघाल? पेल्विक ऍडिक्वेसी. पेल्विसची जे 2 बोनचा गॅप आहे तो 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे. हे तुम्ही कसंही बघा, तुम्हाला जसं जमेल तसं बघा. असं करून बघा, नाहीतर मग इकडून एक हात लावून तिकडून एक हात लावून तुमच्या अंदाजानुसार बघा, पण 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे. प्रायमी मध्ये बघायचंय. त्याच्यानंतर बाहेर हात काढल्यावर काय बघायचंय? कलर. कलर कुठल्या प्रकारचे असू शकतात? रेड रेड, येलो, ग्रीनिश येलो किंवा आणि मग क्लिअर. ठीक आहे. जर येलो ग्रीनिश असेल किंवा रेड असेल तर काय करावं लागेल? ग्रीन असेल ऍक्शन घ्यावं लागेल. किंवा ब्लिडिंग आहे, सो काय करावं लागेल तेव्हा? सीझरला घ्यावं लागेल पेशंट. सीझरला घ्यावं लागेल. त्याआधी तुम्ही सरांना इन्फॉर्म कराल, मॅडमला इन्फॉर्म करा. ठीक आहे. एकदम लगेच अलर्ट कराल की हे असं असं आहे, लगेच तुम्हाला काय ते ऍक्शन घ्यावी लागेल. ठीक आहे. बरं, ठीक आहे. आता हे सगळ्या मला फाइंडिंग्स आहेत, त्या कुठे लिहिणार मी? पार्टोग्राफी पार्टोग्राफवर. जर 4 सेंटीमीटरच्या आधीच्या फाइंडिंग असतील, 4 सेंटीमीटर डायलेटेड नाही, तर त्या कुठे लिहिणार मी? एक्झामिनेशन मध्ये पीव्ही एक्झामिनेशन वाल्या सेक्शन मध्ये लिहिणार, तुमच्या केस शीट मध्ये. ठीक आहे. पीव्ही किती तासाने करतो आपण? 4 तास. करेक्ट. ठीक आहे. सो जर मी आता बोलतोय की पीव्ही करता करता मला पीव्ही केली मी पहिलीच, मला 4 सेंटीमीटर लागले, आता काय करणार मी? पार्टोग्राफ ओके, पार्टोग्राफ प्लॉट करायला सुरुवात करणार. पार्टोग्राफ मध्ये काय काय इंडिकेटर्स असतात? पेशंटची पल्स सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? कुठून स्टार्ट करतो आपण? पेशंटचं नाव हम्म पेशंटची हिस्ट्री मध्ये नाव नाही, ते सगळं नाव बिव झालं. आता प्लॉट करायला कुठून स्टार्ट करतो ते सांगा. FSH बघून फिटल हार्ट प्लॉट करायला कुठून स्टार्ट करतो? गोल्डन रूल विसरले तुम्ही? राप्ती हॉस्पिटल तुम्ही सांगू शकता प्लॉट करायला कुठून स्टार्ट करतो आपण पार्टोग्राफ? कुठला पहिला इंडिकेटर असतो? अलर्ट लाईन वर सर. अलर्ट Alert लाईन. line. पण त्याच्या अलर्ट लाईन वाला इंडिकेटर कोणता आहे तो? सर
अलर्ट लाईन वर करतो, ठीक आहे. तो कुठला इंडिकेटर आहे, काय पहिले प्लॉट करतो आपण? सगळ्यात पहिले सेंटर लाईन लाईन करून 4 हो 4 सेंटीमीटर आहे काय, ते काय आहे ते? सेंटीमीटर डायलेटेशन पासून चालू करायचा. डायलेटेशन आहे ना, डायलेटेशन पहिले स्टार्ट करतो आपण. पहिले डायलेटेशन डायलेटेशन पहिला ना, FHS ना काही, डायलेटेशन पहिला प्लॉट करायचा अलर्ट लाईन वर, जिथे पण असेल 5 सेंटीमीटर असेल, 6 सेंटीमीटर असेल, जिथे पण असेल. ठीक आहे. हा गोल्डन रूल आहे की डायलेटेशन स्टार्ट करतो. दुसरा गोल्डन रूल आहे अलर्ट लाईन वरून स्टार्ट करतो. आणि तिसरा आहे एक आपण रेफरन्स लाईन वरतो. ठीक आहे. सो दुसरा कुठला इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे याच्यामध्ये? दुसरा मदरचा कुठला इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे? BP सर. नाही, दुसरा इम्पॉर्टंट. पहिला इम्पॉर्टंट डायलेटेशन, दुसरा इम्पॉर्टंट कुठला त्याच्या खाली? कॉन्ट्रॅक्शन किती कॉन्ट्रॅक्शन. सेकंदात कॉन्ट्रॅक्शन. आणि तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या की पार्टोग्राफ जो आहे ना, तो तो फक्त जास्त अराउंड कशा फिरतो, काय सगळ्यात म्हणजे 80% इम्पॉर्टंट ज्याला असेल ना, ते आहे कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन. याच्यासाठीच आपण पार्टोग्राफ हे करतो, प्रसूतीचा आलेख. या दोन गोष्टी 80% मॅटर करतात पार्टोग्राफ मध्ये. बाकीच्या सगळे इंडिकेटर 20% मॅटर करतात फक्त. ठीक आहे. हा बरोबर आहे, त्याच्यामध्ये मेकॉनियम वगैरे असेल, ती पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे, पण त्या गोष्टी इंडिकेटर खूप कमी मॅटर करतात. कारण की तसं पण मेकॉनियम लिकिंग मध्ये दिसलं आपल्याला तर आपण हे करतो. बट ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला पार्टोग्राफरच देतात. पीबी केल्याशिवाय डायलेटेशन कळत नाही आणि कॉन्ट्रॅक्शन 10 मिनिटं हात ठेवल्याशिवाय दिसत नाही. ते पार्टोग्राफर दुसऱ्याने बघून लगेच कळतं त्याला की येस हे असं आहे. बाकीच्या गोष्टी अशाही ते बघू शकतो, पल्सला हात लावून बघू शकतो किंवा हे बघू शकतो, पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो पार्टोग्राफ मध्ये तुम्हाला क्वेश्चन हेच विचारले जातील की इंडिकेटर काय आहेत. ठीक आहे. त्याचा इंटरप्रिटेशन कसं करता तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे विचारलं जाईल की तुमचं तुम्ही प्रोलॉंग लेबर आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर कसं आयडेंटिफाय करता त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी विचारली जाईल आणि ओव्हरऑल पार्टोग्राफचा इम्पॉर्टन्स काय आहे हे विचारलं जाईल. ठीक आहे. आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण की पार्टोग्राफवर बोलायला गेलं तर खूप ते फिरत राहतं आणि खूप जास्त आहे त्याच्यात. तो पार्टोग्राफचे हे मी जे पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करा. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पार्टोग्राफ प्लॉट. आता तुम्हाला पुढचा पुढचा काउंटर क्वेश्चन काय येईल माहितीये का? तुम्ही पार्टोग्राफ सांगून झालं की चला तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट केला, 10 सेंटीमीटर डायलेक्ट झालं, बच्चाचं हेड पण दिसायला लागला, आता तुम्ही काय कराल? आता तुम्ही काय कराल? सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मान्यताचा. 10 सेंटीमीटर डायलेक्ट झाली पार्टोग्राफ प्लॉट करता करता, आणि बच्चाचं हेड पण दिसायला लागलं. डिलिव्हरी, नॉर्मल डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरीला घ्यायला काय काय करणार सांगा बरं? काय सर? नॉर्मल डिलिव्हरी कशी कंडक्ट करणार सांगा बरं? डिलिव्हरीच्या अर्ध्या तासासाठी पहिले वॉर्मर चालू करू. बेबीचं पूर्ण ओके, व्हेरी गुड. डिलिव्हरी अगोदर वॉर्मर चालू करून 2 टॉवेल शीट ठेवू वॉर्मर मध्ये, आणि डिलिव्हरी झाल्यास सीट आईच्या पोटावर ठेवू, आणि बाळ झाल्यास बाळाला क्लीन करू सीटनी, आणि बाळाचं श्वसन वगैरे बघू. बाळ जर श्वसन वगैरे ओके असेल तर दुसऱ्या सीट मध्ये रॅप करून डिलेट कॉट करू. केल्यानंतर टायमिंग, वजन आणि व्यंगता बघू, आणि नंतर विटॅमिन के देऊन सळणारी बाळाला, बाळाच्या मम्मीला मदर लावून सळणारी, लगेच तिथे स्तनपान चालू करू सर. ओके, तुम्ही सगळंच सांगितलं. ओके, ठीक आहे. अच्छा, याच्यामध्ये डिलिव्हरीच्या वेळेस एक लक्षात घ्यायचं की हेडचं फ्लेक्शन जे आहे ते मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. हेडचं फ्लेक्शन मेंटेन करायचं आहे. ते कसं की जेव्हा हेड डिलिव्हर होत असतं तेव्हा उगाच खेचायचं नाही, असं फक्त फ्लेक्शन मेंटेन करायचं. फ्लेक्शन म्हणजे काय की थोडस असं फ्लेक्स करायचं, त्याला थोडं खाली दाबून. ठीक आहे. हा, खाली थोडस टॅप करायचं, बस, बाकी काहीच नाही करायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट ही की पेरिनियल सपोर्ट द्यायचा, टीयर जाऊ नये म्हणून. ठीक आहे. आणि क्लिनिंग जी आहे पीव्हीच्या वेळेस केलेली ती पण आधी करून घ्यायची, हेड बाहेर यायच्या आधी. ठीक आहे. सेम प्रोसिजर, हँड वॉश, ग्लविंग, क्लिनिंग, हे सगळं सांगायचं परत. त्यांनी नाही विचारलं तरी सांगायचं. ठीक आहे.
तुम्हाला हीच स्ट्रॅटेजी ठेवा की तुम्ही जेवढं बोलाल ना स्वतःहून तेवढं तुम्ही बोलायचा ट्राय करा. तुम्ही थांबू नका मध्ये, कारण की त्याच्याने काय होतं माहिती का, मग ते लिडिंग क्वेश्चन येतात आणि लिडिंग क्वेश्चननी तुम्ही गोंधळून जाता. सो तुम्हाला जेवढं बोलता येईल तेवढं तुम्ही बोलत जा. तुम्हाला जेवढं माहिती आहे, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सांगितलं ऑलरेडी, तरी पण परत रिपीट करा. ठीक आहे, की पीव्हीच्या वेळेस सांगितलं परत एकदा सांगा, म्हणजे ते त्यांना फ्लॅग होतं की ठीक आहे यांना लक्षात आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे त्यांना पण असं वाटतं की येतं यांना सगळ्यांना, मग ते लिडिंग क्वेश्चन विचारतच नाही तुम्हाला. असं आहे, तुम्ही सांगत जाता. आणि तुम्ही जसं आता कंटिन्युएशन मध्ये सांगितलं ते पण आवडलं मला, की तुम्ही ENBC पण त्याच्यातच कव्हर केलं. ठीक आहे, बाळाची एक्झामिनेशन केली, त्याला मदरच्या ॲब्डॉमिनवर डिलिव्हर केलं, क्लीन केलं, विटॅमिन के पण दिलं जाऊन वेट करून. हे सगळं तुम्ही कंटिन्युएशन मध्ये सांगत जा. आणि कंटिन्युएशन मध्ये हे पण सांगा की प्लॅसेंटा डिलिव्हर जो करायचा आहे त्याचा पण तुम्ही AMTSL कराल, ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज लेबर कराल. त्याच्यामध्ये काय कराल तुम्ही, ऑक्सिटोसिन द्याल, त्यानंतर कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन कराल, कळ आल्यावर खेचायचा, आणि मग एक्झामिनेशन करून शेवटी युटेराईन मसाज द्याल. ठीक आहे, इथपर्यंत सगळं सांगून टाकायचं फ्लो मध्ये, कारण की हे इंटरलिंक्ड टॉपिक आहेत. त्यामुळे ते असं नका करू की PPH सांगायला लागा लगेच. ते PPH विचारू दे, कारण की त्याच्यात असं वाटेल की एक्स्ट्रा स्मार्ट येते. ठीक आहे, पण हे ज्या इंटरलिंक गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्रच सांगितल्या तरी चालतील. आणि इवन ANC आणि इनिशियल असेसमेंट वाला जो पार्ट आहे ते पण तुम्ही इंटरलिंक्ड आहे, त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला तो दुसरा प्रश्न विचारणारच नाही, तर तुम्हाला मार्क डायरेक्ट देऊन टाकेल. इंटरलिंक गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगून टाका बिंदास, काही हरकत नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे एक एक आहे की इंटरलिंक गोष्ट अजून एक आहे की बेबीचं वेट नुसार आपण विटॅमिन के देतो, ते पण तुम्ही सांगता. तर लगेच असा क्वेश्चन येऊ शकतो की बेबीचं वेट तुम्ही बोला 1800 ग्रामच्या खाली आहे. सो तो क्वेश्चन जेव्हा येतो, असा कोणी कोणी असं विचारू शकतो. सो तुम्ही लगेच बोलायचं की KMC देणार आहे. ठीक आहे, कंगारू मदर केअर. आणि कंगारू मदर केअर कसं करायचं, काय करायचं, ते सगळं तुम्ही फ्लो मध्ये लगेच ते सांगून टाकायचं. म्हणजे तुमचा तो स्टँडर्ड पण कव्हर झाला, म्हणजे 4-5 स्टँडर्ड एका फ्लो मध्ये तुमचे कव्हर होऊन जातात. ठीक आहे, आणि ते मार्क पण भेटून जातात तुम्हाला. ठीक आहे, सो हे झालं आपलं इथपर्यंत. आता आता आपण वळूया कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंटकडे. ठीक आहे, आता कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट, आता एक गोष्ट राहिली सांगायची की पार्टोग्राफचा प्रश्न ते तुम्हाला आयदर तुम्हाला एक पिक्चर दाखवून करू शकतात, जो पार्टोग्राफ प्लॉट केलेला आहे ऑलरेडी, किंवा तो प्लॉट करत जातो आणि तो खरा आहे की म्हणजे तो चांगला पार्टोग्राफ प्लॉट केलाय की चुकीचा प्लॉट केलाय हे पण असू शकतं त्याच्यामध्ये, किंवा तो चांगला असू शकतो आणि त्यातलं इंडिकेटर तुम्ही सांगा, किंवा तुमच्याकडचा एखादा प्लॉट केलेला पार्टोग्राफ रीड करून दाखवा. सो तुम्ही पार्टोग्राफ पण एक घेऊन बसायचा आहे, प्लॉट केलेला पार्टोग्राफ त्या दिवशी. ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरी वाला तो तुम्ही घेऊन बसायचा आहे त्या दिवशी. केस शीट पण घेऊन बसायची एक सोबत, कारण की तुम्हाला ते नोट्स पण बघू शकता. ठीक आहे, त्यालाच तुमचा पार्टोग्राफ लावलेला पाहिजे. आता रजिस्टर पण सोबत घेऊन बसायचंय, त्याच्यानंतर तुमचे किट्स पण सोबत घेऊन बसायचे. ठीक आहे, आता जेव्हा कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंटचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला ते कसं कसं विचारतील, आयदर तुम्हाला विचारतील की कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट म्हणजे एखादा पेशंट, एखादी लेडी अशी आहे की PPH बद्दल आपण बोलूया पहिले, की एखादी लेडी अशी आहे, तुम्ही बच्चा डिलिव्हर केला, प्लॅसेंटा पण डिलिव्हर केला, आणि थोडा वेळ झाला तुम्ही सगळं वॉश ऑफ व्हायला गेले, तुमचं हे वगैरे काढायला, तर तिथे थोड्या वेळात तुम्ही येऊन बघितलं तर तुम्ही बघताय की ब्लिडिंग व्हायला लागली. ठीक आहे, तर ही ब्लिडिंग खूप जास्त व्हायला लागली आहे, तर ते काय आहे असं तुम्हाला प्रश्न विचारतात. ठीक आहे, सो ते तुम्हाला सांगायचं की PPH आहे, 500 ml पेक्षा ब्लड जास्त असेल तर मग ते तुम्हाला विचारतील 500 ml पेक्षा जास्त कसं ओळखाल तुम्ही, तर तुम्हाला एक सांगायचं की किडनी किडनी ट्रे पेक्षा जास्त. आता किडनी ट्रे तर मांडत बसणार नाही कोणी, कोणाला माहित नाही PPH होणार नाही, पण त्याच्या अंदाजानुसार आपल्याला कळतं. किंवा पॅकिंग देतो, तो पॅकिंग आपल्याला 5 मिनिटाच्या आत जर तो सोक होतोय पूर्ण, तरी ते PPH आहे. ठीक आहे, बेडवर सांडलेले तर 1000 मिलीलिटर आहे, आणि बेडच्या खाली आहे तर 1500 ते 2000 मिलीलिटर आहे. ठीक आहे, तर हे एवढं ब्लड लॉस झाल्यानंतर पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो. शॉकचे सायन्स काय आहेत हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ते मॅनेज कसे करायचे. आणि मग ते मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला कसं विचारणार, तुमचा बॉक्स दाखवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक एक वस्तू काढून दाखवा, आणि काय इम्पॉर्टन्स आहे त्याचं ते सांगा, हे सांगा. ठीक आहे, किंवा मग तुम्हाला बॉक्स फक्त वरून बघणार, जसं मी बघितला
आणि तुम्हाला प्रोसिजर्स तर तुम्ही शाउट फॉर हेल्प पासून स्टार्ट करायचं. ते डायरेक्टली तुमचं जे पण काही युटेरोटॉनिक आणि तुमचं बलून टेम्पोनेट पर्यंत थांबायचंच नाही. सगळं सांगायचं. कॉम्प्रेशन टेक्निक सांगायच्या, बलून टेम्पोनेट सांगायचं, युटेरोटॉनिक सांगायचे आणि शॉकचे सायन्स आणि ते कसं मॅनेज कराल ते पण सांगायचं. ठीक आहे. सो हे झालं पीपीएचचं. त्यानंतर एक्लाम्शिया प्रीक्लाम्शिया. एक्लाम्शिया प्रीक्लाम्शिया मध्ये काय काय विचारलं जाईल तुम्हाला? सगळ्यात पहिले तर प्रीक्लाम्शिया म्हणजे काय, क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणजे काय. क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणजे प्रेग्नन्सीच्या 20 वीक आधी जे ब्लड प्रेशर हाय आहे त्याला क्रॉनिक हायपरटेन्शन म्हणतो आपण. प्रीक्लाम्शिया म्हणजे काय, सिव्हिअर प्रीक्लाम्शिया म्हणजे काय, हे तुम्हाला मी भरपूरदा सांगितलेलं आहे. आणि एक्लाम्शिया म्हणजे काय. तर हे प्रश्न विचारले जातील. आणि नंतर तुम्हाला एक लीडिंग क्वेश्चन असा येईल की एक लेडी अशी आहे की जिचा बीपी हाय होता, प्रोटीन पण होता आणि तिला अचानक आकडी यायला लागली. आता काय करा. तर याच्यामध्ये सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट रोल आहे मॅग्नेशियम सल्फेटचा. मॅग्नेशियम सल्फेटचा डोस प्रत्येकाला माहिती पाहिजे. आता मी इथे इथे तुम्हाला चीटिंग करायची सल्ला नाही देत, पण तुम्ही ते हे करू शकता. ही चिटिंगच झाली बट ठीक आहे, इट्स फाईन. तुम्ही जिथे बसणार आहे तिथे मॅग्नेशियम सल्फेटचा एक डोस चिपकवून ठेवा असं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तो रेफर करून बघू शकता. पण तुम्ही ते बघून सांगताय असं ते तुमच्या आय कॉन्टॅक्टनी कळलं नाही पाहिजे. ठीक आहे. सो तुम्ही ते चिपकवून ठेवा. 14 ग्राम जे काय आहे, 14 ग्राम, 5 ग्राम, 5 ग्राम, 14 ग्रामचं डिव्हिजन ते लिहून ठेवा कुठेतरी. फॉक्सी एवढं स्ट्रिक्टली हे नाही करत त्याला. तर तुम्ही तो मॅग्नेशियम सल्फेटचा डोस लिहून ठेवा. त्याच्या आधी तुम्ही हायपरटेन्सिव्ह देताय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते तुमच्या किटमध्ये दिसलं पाहिजे. ते किटमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. सर, त्याच्यानंतर हा कोण, हॅलो सर. हा बोला ना. प्राप्ती हॉस्पिटल सर, त्या दिवशी मॅमने विचारलेलं की मिथर्जिन इंजेक्शन तुम्ही किती तासाने किती वेळा देऊ शकता. तर त्याचा 0.2 mg चा डोस आहे मेथर्जिन इंजेक्शनचा पीपीएच मध्ये. हा, तर रिपीट डोस आपण कधी करू शकतो सर मेथर्जिनचा, मेथार्जिनचा की रिपीट डोस मेथर्जिन फक्त एकदाच देऊ शकतो? 8 तासांनी. नाही, मिथार्जिन देऊ शकतो आपण, रिपीट देऊ शकतो. तर तो किती किती तासाने देऊ शकतो सर? तो त्याचा मॅक्सिमम तुम्ही 5 डोस देऊ शकता. म्हणजे 0.1 पर्यंत 0.2 चा आहे ना सर तो? 0.2 आहे. सो 1 mg पर्यंत तुम्ही जाऊ शकता इन अ 24 आवर आणि ते तुम्ही 4 ने रिपीट करू शकता. मेथर्जिन पण 4 ने देऊ शकतो. हो, तर ते म्हणजे किती देऊ शकतो असं मॅक्सिमम डोस मेथर्जिन? 5 बोललो ना मी तुम्हाला. 5. ओके 5 सर, डोस देऊ शकतो 24 तासांना. चालेल चालेल. येस. सो ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की युटेरोटॉनिकचे डोस किती किती mg चे आहेत आणि किती तासांनी ते रिपीट करू शकतो आणि मॅक्सिमम डोस काय आहे त्याचा. त्याचा चार्ट आहे बघा पीपीटी मध्ये, परत एकदा रेफर करा तो. तर पीपीटी मध्ये चार्ट आहे जो मी पीपीटी शेअर केली आहे. सगळ्यांकडे पीपीटी आहे. ती पुस्तक मी जे शेअर केलं ते पण आहे, त्या पुस्तकात पण आहे ते. ठीक हो आहे. सर. सो हे झालं एक्लाम्शिया प्रीक्लाम्शिया. एक्लाम्शिया प्रीक्लाम्शिया मध्ये लक्षात ठेवायचं आहे की मॅग्नेशियम सल्फेटचा डोस दिल्यानंतर आपल्याला टॉक्सिसिटी साईन आणि कॅल्शियम ग्लुकोनेटचं इम्पॉर्टन्स काय आहे ते पण माहिती पाहिजे आपल्याला. कॅल्शियम ग्लुकोनेटचा अँप्यूल पण तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, कारण की अचानक ते निघतं आणि मग तुम्हाला त्याचा उपयोगच माहिती नसतो. ठीक आहे, एक 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 सामान काढतात. सो हे झालं पीपीएच आणि एक्लाम्शिया. न्यूबॉर्न रिससिटेशन मध्ये अगेन तुम्हाला किट घेऊन ते लोक आधी बघणार, पण किट नुसार प्रश्न नाही विचारणार याच्यात. प्रीक्लाम्शिया एक्लाम्शिया मध्ये जसं विचारलं तसं किट काढायला नाही सांगणार. ते तुम्हाला डायरेक्टली प्रोसिजर विचारणार की बच्चा रडत नाही, क्राय नाही करते किंवा मग श्वास नाही घेते तर काय करणार. तर त्याला लगेच डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग न करता कॉर्ड कट करून घेऊन जायचं आणि आपल्याला पीएसएसआर करायचंय. पीएसएसआर म्हणजे काय, पोझिशन, सक्शन, स्टिम्युलेशन आणि देन रिपोझिशन. ठीक आहे, पोझिशन, सक्शन, स्टिम्युलेशन, रिपोझिशन या 4 गोष्टी तुम्ही अर्ध्या मिनिटात केल्या. अर्धा गोल्डन मिनिटचा अर्धा गोल्डन मिनिट उरलाय तुमच्याकडे. ह्या गोष्टींनी पण जर नाही झालं स्पॉन्टेनियस क्राईंग तर मग आपल्याला काय करायचंय, बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन. बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन 1 2 ब्रीथ, 1 2 ब्रीथ, 1 2 ब्रीथ, 1 2 ब्रीथ असं 25 सेकंड करायचे. त्याआधी चेस्ट राईज येते की नाही याच्यासाठी 5 व्हेंटिलेटरी ब्रीथ द्यायच्या आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर प्लीज मला फोन करा. ठीक आहे,
पण हे सगळ्यांना आलंच पाहिजे. त्याच्यानंतर बॅग अँड मास करून झाल्यानंतर तुम्हाला कॉर्ड पल्सेशन बघायचंय. ते 6 सेकंदासाठी बघायचंय. 6 सेकंड मध्ये 10 पल्स आल्या पाहिजेत. तर तुमचं बच्चाचं हार्ट व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे. तर तुम्ही बॅग अँड मास कंटिन्यू करा. तो आपोआप क्राय करायला लागेल कारण की हार्ट चालू आहे. ठीक आहे. जर तो 8-7 गेलं तर ऑक्सिजन कनेक्ट करून बॅग अँड मास करायचे 2 लिटर पर आवरच्या हिशोबाने. ठीक आहे. सो हे झालं NBR. आता मी तुम्हाला KMC बद्दल सांगितलं. एक राहिला आता स्टँडर्ड आपला तो म्हणजे बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन. ठीक आहे. इन्फेक्शन प्रिव्हेंशन प्रॅक्टिसेस मध्ये. आता बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन मी 2 हॉस्पिटलला विचारलं होतं, भंडारा आणि जळगाव, की त्यांना येत आहे. तर मला सांगा भंडारा किंवा जळगाव पैकी एकानी की ब्लू मध्ये काय टाकणार. ब्लू मध्ये काचेची ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. जळगाव हॉस्पिटल सांगा मला ब्लॅक मध्ये काय टाकणार. ब्लॅक मध्ये काय टाकणार. ब्लॅक मध्ये काय टाकणार नाही माहिती. ब्लॅक मध्ये पेपर पॉलिथिन वगैरे की हे सगळे तुम्हाला नाही वस्तू विचारत ते. तुम्हाला नाही विचारत ते. जळगाव सिद्धिविनायकला विचारतो. ब्लॅक मध्ये काय टाकणार. बरं रेड मध्ये काय टाकणार. जळगाव. आता तर तुम्ही सकाळी नाही सॉरी स्टार्ट झाल्या बोलले की आम्हाला माहिती आहे म्हणून, आणि आमचे डबे पण रेडी आहेत. मी कसा विश्वास ठेवू आता. तुम्ही म्यूटवरच आहात. जळगाव अनम्यूट करून सांगा मला. येल्लो मध्ये काय, रेड मध्ये काय आणि ब्लॅक मध्ये काय सांगा. यांनी ब्लू मधले सांगितलेले. अनम्यूट तर करा. जळगाव हॉस्पिटल अनम्यूट तर करा. येतंय नाही येतंय काय डिस्कशन चाललंय तुमचं. ऐकताय पण का तुम्ही माझं मी बोलतोय ते, की तुमचं काहीतरी लुडो वगैरे चालू आहे. जळगाव कमॉन. सिद्धिविनायक हॉस्पिटल जळगाव. तुम्ही म्यूटवर आहात. अनम्यूट करा आणि बोला. अरे सिद्धिविनायक हॉस्पिटल तुमचं एक्झाम मधून नाव काढून टाकू का. तुम्ही प्रिपेअर नाही दिसत आहे मला. तुमचं लक्षच नाहीये. सिरियस नाहीये तुम्ही काहीच. नाही मी मॅडमला फोन करून सांगते. काय आहे? म्हणजे आता हे फायनल रिव्हिजन घेतोय मी. तुम्हाला जर आलंच नाही तर मग कसं काय जमेल. आता भंडारा हॉस्पिटलने पण पुअर परफॉर्म केलं, बट त्यांनी रिकव्हर केलंय. आता ते दिसतंय मला. त्यांनी एफर्ट्स घेतले आहेत त्याच्यासाठी. तुमचे एफर्ट्स दिसतच नाहीत मला. नाही हे वैशाली मॅडम भंडारा म्हणजे कोण. नाही सिद्धिविनायक म्हणजे कुठलं. वैशाली मॅडम सर. वैशाली हा. मॅडम ना. हो कुठे हो. ते. मी फोन करते त्यांना लगेच बघा म्हणून. चालू ठेव. मी सर मॅडमला फोन ठीक करते. आहे चालेल. ठीक आहे. सो सिद्धिविनायक हॉस्पिटल भंडारा तुम्हीच सांगा तिन्ही मध्ये काय काय आहे. आपण टाइम वेस्ट नको करायला. रेड बॅग मध्ये आपले सलाईन्स वगैरे प्लास्टिक्स वगैरे टाकतो आपण. त्याच्यामध्ये येलो मध्ये जे पेशंटला लावलेले आहेत ब्लड वगैरे जे असे वगैरे ते आपण कॉटन वगैरे ब्लडचे जे भरलेले वगैरे असतात ते आपण येलो मध्ये टाकतो. आणि ब्लू मध्ये काचेचे वगैरे टाकतो आपण इंजेक्शन वगैरे अँपूल्स. आणि ब्लॅक मध्ये पेपर वगैरे पॉलिथिन वगैरे अशा काही वस्तू आपण तिथे ओके जनरल कचरा जो असतो. ठीक आहे. ठीक आहे चालेल. थँक्यू. एक जळगाव ना सिद्धिविनायक. हा जळगाव. मी मॅडमला फोन करते. हॅलो सर. मॅडम हॅलो. इमोशनली इतके डिस्टर्ब झाले म्हणून तुमचं कोणी काही सिद्धिविनायक हॉस्पिटल करिश्मा सिस्टरने जॉईन केलं दुसऱ्या डिव्हाइस मधून, पण काय कळत नाही आवाज तुमचा. तुम्ही एकाच याच्यावरून एकाच रूम मधून 2-3 डिव्हाइस कनेक्ट केले त्यामुळे खूप इको होतोय आवाज. एकतर एखादा डिस्कनेक्ट करा आणि मग बोला. म्हणजे एकच डिव्हाइस वरून कनेक्ट करा फक्त.
नाही, मी आता त्यांना सांगून तुम्हाला फोन करते. ऑनलाईन ते लाईव्ह आहेत मॅडम, आणि मी सांगते त्यांना लाईव्ह की मी आता तुमच्या मॅडमला फोन करून सांगते म्हणून. हॅलो. हो ना मॅडम, मॅडम मला माझ्या हो ना तुम्ही मॅडम, ना मला दोन दोन मोबाईलवरून कनेक्ट नका असं करू. कधी झालेलं नाही इंदिरा मला. चौधरी सिद्धिविनायक मला हॉस्पिटल आणि करिश्मा सिस्टर, तुम्ही दोन डिव्हाइस वरून एका रूम मधून दोन डिव्हाइसनी कनेक्ट केलंय, त्यामुळे ते डबल आवाज येतोय. हॅलो. सॉरी सर. बरं, सिद्धिविनायक हॉस्पिटल जर तुम्हाला आवाज येत असेल मग हे तर जळगाव, सोपं आहे नाही तुम्ही बेसचं. डब्बे दाखवून झाले म्हणजे आणि आपण झालं करतो नाही. ते ना. तुमची एक्झाम तशी पास नाही होणार, तुम्हाला उत्तरही द्यावी लागतील. तर तुम्ही म्यूट करून बसलेत, तुम्ही काय ऐकताय की नाही ऐकताय हे पण नाही माहिती मला. आता जे जे पुअर परफॉर्मिंग होते त्यापैकी राठी हॉस्पिटल पण खूप सिरियसली ऐकतंय. अँड देन मला आणि मला इंटरॅक्टिव्ह आहे. वाईट वाटते, पण गुप्ते सरांचं तुमचा रॅपोर्ट चांगला आहे म्हणून मी फोन सर केला. आम्ही पण ऐकत आहे. हा, मग मॅडम तुमच्याकडून रागवा काही किंवा काही करा. उत्तर येत मी नाहीये आता ना, रागवते इंटरॅक्शन काही त्यांना, होत. झाला होता सर. पण मी बोलल्यावर तर ते नोकरी सोडू शकत नाही. तुम्ही काय बोललात तर हे होईल. हॅलो. Yes. बघा सर, मॅडम प्रयत्न करा. हा सर ऑनच येतं. ओके मॅम, सॉरी. तुमचा आवाज इको होते, त्यामुळे बोलणं जमत नाहीये. एका डिव्हाइस वरून कुठून तरी कनेक्ट करा. आता इंदिरा चौधरी म्हणून आहे ना, तर हा. तुम्ही दुसरं एक सिद्धिविनायक हॉस्पिटल म्हणून आहे ना, ते लॉग आउट करा. किंवा मग एकतर आयदर त्यावरूनच अनम्यूट करून बोला. एक सिद्धिविनायक हॉस्पिटल दिसतंय ज्याच्यामध्ये सोफ्यावर सगळे मस्त बसलेत, ठीक आहे, पण काही बोलतच नाहीये. आणि एक सिद्धिविनायक हॉस्पिटल दिसतंय, ते म्हणजे तुमचा डिव्हाइस, ते तुमचं काहीतरी ऑपरेशन थिएटरचे काहीतरी लाईट दिसते की जिना दिसते, माहित नाही काय काय काहीतरी दिसतंय वरचं. तर माझं असं आहे की तुम्ही आयदर जो डिव्हाइस कनेक्ट केला जिथे ग्रुप बसलाय तिथून बोला, हार्ड डिव्हाइस डिस्कनेक्ट करून, किंवा मग जो ग्रुप बसलाय तो डिस्कनेक्ट करून तुमचा फोन तिथे नेऊन ठेवा. तुम्ही जर सेम रूम मध्ये असाल तर मग ऑब्व्हियसली इको होईल अकाउंट हे आवाज. सॉरी सर, एक मिनिट. नाहीतर मग तो म्यूट करून ठेवा, जे पण काय असेल त्याचा व्हॉल्यूम लो करून ठेवा. जो जो तो डिव्हाइस आहे ना त्याचा व्हॉल्यूम एकदम लो करून ठेवा, म्हणजे तो इको होणार नाही. कारण की दोन ठिकाणी आवाज आल्यावर इको होईल. बरं, ठीक आहे. सो इंदिरा चौधरी प्लीज अनम्यूट करा. इंदिरा चौधरी, सिद्धिविनायक हॉस्पिटल जळगाव, अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, आता हा ठीक आहे, आता नाही इको होते. ठीक आहे. सो मला मला सांगा की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत आहे. तुम्ही कॉन्फिडंट फील करताय का की तुम्ही एक्झामला जाऊ शकता. तुमचे चेहरे दिसू दे ना, तुमच्या वरचा लाईट का दिसतोय. बरं, मला सांगा 1 ते 10 स्केलवर तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात की तुम्ही एक्झामला जाऊ शकता. किती 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 पर्सेंट प्रिपरेशन आहे. 100% पैकी किती पर्सेंट प्रिपरेशन आहे, किंवा किती कॉन्फिडंट आहात तुम्ही. 35%, 40%, 50%? तुम्हीच सांगा आता, बोला. किती कॉन्फिडंट आहात तुम्ही. बरं, मला मॅग्नेशियम सल्फेटचा डोस सांगा. कोण सांगतंय मला मॅग्नेशियम सल्फेटचा डोस. सिद्धिविनायक हॉस्पिटल जळगाव मधून.
ज्या सिस्टर कोट घालून बसलेल्या आहेत त्या सांगा मला. एक सिस्टर चष्मा घालून बसले ब्लॅक ड्रेस मध्ये, एक सिस्टर पिंक ड्रेस मध्ये कोट घालून बसलेले आहेत, त्याच सिस्टर सांगा मला, किंवा त्यांच्या बाजूच्यांनी सांगितलं तरी सांगा. मॅग्नेशियम सल्फेटचा डोस सांगा फक्त मला. 14 ग्रॅम. 14 ग्रॅम. कसा द्यायचा तो 14 ग्रॅम? कुठला डोस आहे हा 14 ग्रॅम? किती प्रकारचे डोस असतात मॅग्नेशियम सल्फेटचे? सो यू सेड दॅट तुम्ही प्रिपेअर्ड आहात, बट आता परत तुम्ही तोंड लपवलं तुमचं. 14 ग्रॅम सांगून तोंड लपवलं, असं कसं चालेल? बघा, बाकी सगळे हॉस्पिटल इंटरॅक्टिव्ह आहेत, तुमचं नाहीये इंटरॅक्टिव्ह, म्हणूनच तर मला कंप्लेन आहे ना. मग एक तर मग तुमचं नावच रद्द करायला एक्झामच्या ह्याच्यामध्ये. काय म्हणता मॅडम? कशाला उगाच गुप्ते हॉस्पिटलची पण कशाला इमेज डाऊन करून घ्यायची? तेच ना, मला तीच काळजी लागली आहे. पहिली बॅच अशी आहे की आमचं नाव खराब करतायत म्हणून. आणि तुला माहितीये का, वैशाली मॅडम गुप्ते सरांचे स्टुडंट आहेत. अच्छा. आम्ही आयव्ही रेजिम फॉलो करतो. 14 ग्रॅम 4 ग्रॅम आयव्ही देतो आणि बाकी आयव्ही 1 ग्रॅम पर आवर टिल 24 आवर्स आफ्टर डिलिव्हरी आम्ही सुरू ठेवतो. मॅडम उत्तर देत आहेत. हा आवाज मॅडमचा आहे. आयव्ही हो मीच बोलते मॅडम. मॅडमचा आवाज आहे. हा, हे Okay. आम्ही फॉलो करतो. आयव्ही रेजिम देतो आम्ही. आयएम रेजिम नाही देत, आयव्ही देतो. आणि आयव्ही आम्ही एनएस मध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकतो आणि ते ओव्हर 24 आवर्स 1 ग्रॅम पर आवर प्रमाणे देतो. अच्छा, ओके, ठीक आहे. सो मॅडम ऍक्च्युली ठीक आहे, तुम्ही ही प्रॅक्टिस फॉलो करताय, बट तेच ह्याच प्रॅक्टिस अपडेट करण्यासाठीच मान्यताची ट्रेनिंग आहे. सो WHO गाईडलाईन नुसार, अपडेटेड गाईडलाईन नुसार आता असं आहे की 4 ग्रॅम तुम्ही आयव्ही द्या, आयव्ही बोलस डोस, आणि बाकीचा उरलेला जो तो आहे, जो पण लोडिंग डोस मधला पार्ट आहे किंवा मेंटेनन्स डोस मधला पार्ट आहे, तो आपल्याला IM द्यावा लागतो. नाही, हा 14 ग्रॅम तो स्टॅट असतो आणि नंतर 1 ग्रॅम पर आवर प्रमाणे चालतो. ओके, म्हणजे 14 ग्रॅमचं डिव्हिजन करता ना पण तुम्ही? हो 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 हा, 5 ते- ग्रॅम. ओके, मग तेच ठीक आहे, चालेल. हा, दॅट इज फाईन की तुम्ही जो मेंटेनन्स डोस आहे तो तुम्ही 1 ग्रॅम नुसार देता, ठीक आहे, नो इश्यू. बट त्यामध्ये पण तुम्हाला टॉक्सिसिटी साईन बघावे लागतील. ऍटलिस्ट म्हणजे 4 ग्रॅम गेल्यानंतर 4 तासाने किंवा 5 तासाने टॉक्सिसिटी होते की नाही हे बघावं लागेल. ठीक आहे, एनिवेज, बट देन ते तुमच्या स्टाफला आलं पाहिजे, कारण की तुम्ही अलाउड नसाल एक्झाम मध्ये. प्लीज त्यांचा एकदा क्लास घ्या मॅम, कारण की एक्झाम म्हणजे एकदम तोंडावर आली आहे, आणि देन मग असं नको, फजिती नको व्हायला. ठीक आहे, सो आपण पुढे वळूया. अर्धा तास शिल्लक आहे आपल्याकडे. आपण कधी स्टार्ट केलं होतं? 1 वाजता ना? ओके, 2 तासाचं मी डिसाईड केलं होतं, ठीक आहे. सो पुढचं जे आहे ते म्हणजे पोस्टपार्टम केअर वाला जो पॅकेज आहे, पोस्टपार्टम केअर पॅकेज. तर त्याच्यामध्ये आपल्याला KMC बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ठीक आहे. पोस्टपार्टम केअर पॅकेज आणि रॉबसन क्लासिफिकेशन. सो पोस्टपार्टम केअर मध्ये तुम्हाला काय बेसिक गोष्टी ह्याच आहेत की मदर आणि इन्फंट याची एक्झामिनेशन इन वॉर्ड, आपण जे एक्झामिनेशन करतो त्या एक्झामिनेशन जे आपण काय तुम्हाला सांगता येतील ना त्या सगळ्या सांगायच्या एक्झामिनेशन, ठीक आहे. आणि पहिलं तर हे की तुम्हाला स्टेजेस माहिती पाहिजेत, कारण की तुम्हाला हे विचारलं जातं की डिलिव्हरी झाली म्हणजे झालं, ठीक आहे. तर मग याच्यानंतर कुठली क्रिटिकल स्टेज आहे का अजून याची लेबरची? तर उत्तर आहे येस. डिलिव्हरी नंतरची 2 तासाची 2 तासाचा जो टाइम असतो ती 4थी स्टेज असते, ठीक आहे. आणि ते क्रिटिकल असते, त्यामुळे तिथे आपल्याला 15-15 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने एक्झामिनेशन करावी लागते.
आणि आपण तिला लेबर रूम मध्ये शिफ्ट वॉर्ड मध्ये शिफ्ट डायरेक्ट नाही करत 2 तासाआधी. 2 तास तुम्ही कुठेतरी तिला रिकव्हरी रूम किंवा मग लेबर रूम मध्येच किंवा कुठे पण जिथे पण ठेवत असाल तिथे ठेवून एक स्पेशल अटेन्शन भेटेल अशी गोष्ट करायची आहे. तर ही जी एक्झामिनेशन आहे, ब्लिडिंग होते की नाही, बाळ एक्सेसिव्ह क्राय तर नाही करत आहे, येल्लो किंवा मग निळा तर काळा निळा तर नाही पडत आहे, किंवा कॉर्ड स्टंप बरोबर आहे, ब्रेस्ट एनगॉर्ज नाहीये वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत, आय किंवा व्हायटल्स किंवा मग जे पण काय बघणार, जीभ बघणार, किंवा मग टाके असतील तर टाक्यांचा कंडिशन कशी आहे वगैरे वगैरे वगैरे, जे काय असेल ते सगळं जे बघणार ते तुम्ही 2 तासामध्ये अर्ध्या तासाने बघणार आणि किंवा 15-15 मिनिटांनी बघणार. आणि नंतर वॉर्ड मध्ये गेल्यावर ते तुम्ही तुमच्या रुटीन नुसार, तुमचा जसा सिस्टरचा जसा राऊंड असतो तसा 2 तासांनी 3 तासांनी ते बघू शकता. बट इथे अर्ध्या तासांनीच बघायचं आहे. ठीक आहे, स्पेशली पीपीएच होऊ शकतं म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, पोस्टनेटल केअर मध्ये काय करायचं आहे की तुम्हाला काउन्सिलिंग करायच्यात खूप साऱ्या गोष्टींवर. जसं की डाएट अँड हायजीनवर काउन्सिलिंग करायचं आहे. त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंगवर काउन्सिलिंग करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इम्युनायझेशनवर काउन्सिलिंग करायचं, वॅक्सिनेशनवर काउन्सिलिंग करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डेंजर सायन्स पण समजावून सांगायचे आहेत. ठीक आहे, बेबीचे आणि मदरचे दोन जे पण काय असेल. हे डिस्चार्जच्या वेळेस मेजरली असतं. पण हे सगळं हे करत असताना बघायचंय की पोस्ट नेटल डिप्रेशन तर नाही होते. इमोशनल सपोर्ट तिला देतच राहायचंय, पण तरी पण ते पोस्ट नेटल डिप्रेशन मध्ये जात असेल तर तिला तसं त्यावेळेने काउन्सिल करायचं टेक्निक तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, सो पोस्ट नेटल डिप्रेशन वाला हा पार्ट एक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं ज्या पद्धतीने समजवता येईल तसं. जेंडरचा इश्यू असल्यामुळे जर असेल डिप्रेशन तर मग तसं की आजकाल काही फरक नाही पडत, मुलगा मुलगी वगैरे जे काय असेल, किंवा मग दुसरं काही पण असू शकतं, किंवा नुसतं असं नॅचरली होऊ शकतं ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. तर तुम्हाला ते काउन्सिलिंग करण्याचे टेक्निक तुम्हाला स्वतःलाच त्या बिल्ड कराव्या लागतील आणि रॅपो बिल्ड ठेवावा लागेल. ठीक आहे, आता जाऊया आपण रॉबसन क्लासिफिकेशनकडे. रॉबसन क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला हे माहिती आहे की 10 ग्रुप आहेत. तुमच्या ओटी रजिस्टर मध्ये तुम्हाला ते मेन्शन करत राहायचंय प्रत्येक वेळेस. ओटी मध्ये तुमची जशी सर्जरी होते, जसं तुमचं LSS होतं, LSS तुमचं झालं की इमिजिएटली तुम्हाला लिहायचंय कुठल्या रिझनने झालेले, कुठल्या ग्रुपमध्ये जाते ती, तो ग्रुप लिहायचा तिथे. आणि काय करायचंय, तुम्हाला एक असा चार्ट चिपकवायचा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मागच्या 3 महिन्याचे, म्हणजे आता तुमची एक्झाम होणार जुलैमध्ये, तो एप्रिल, मे आणि जून याच्यामध्ये कुठल्या ग्रुपमध्ये किती किती डिलिव्हरीज झाल्यात, LSS ज्या झाल्या, ते तुम्हाला लिहून ठेवायचं, एक ठिकाणी चिपकवायचं, त्याचा फोटो पण काढून ठेवायचा आहे. जर त्यांनी मागितला तर दाखवायचं त्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुप 1 to 10 मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की ग्रुप 1 काय आहे, ग्रुप 2 काय आहे, ग्रुप 3 काय आहे, ग्रुप 4 काय, 5 काय आहे, हे माहिती पाहिजे. ठीक आहे, मला सगळे माहिती नसतील, पार्ट नसतील होत, तर ग्रुप 4 तरी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण हे बघा मला हे ग्रुप 4 ग्रुप सिस्टम तरी तुम्हाला माहिती माहिती पाहिजे कोण एनी हाऊ आले तुम्हाला कोण माहिती नाही पाहिजे. कोण कोण आहे ठीक ग्रुप आहे, मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला काय माहिती पाहिजे अटेंडन्स की तुम्हाला पहिले पाठवायचं आहे. 4 तुम्ही मला ग्रुपचा एकत्र इम्पॉर्टन्स पाठवणार काय तर आहे. वेगवेगळी पाठवा मला. पहिल्या 4 ग्रुपचा इम्पॉर्टन्स काय आहे बरं, तुम- की ते मग तुम्ही आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलचं नॉर्मल डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करू शकतो. तुम्हाला नसेल तिला का LSS चा किती रेट काही कमी लगेच सांगा करण्यासाठी मला हे सिस्टर. क्लासिफिकेशन दिलेलं किंवा आहे. मला फोन करायला ठीक सांगा, आहे, माझी काही हरकत नाही. तो ते तुमच्या सरांचा आयडिया आहे की हा. ते कमी कसं करायचं. हा. तर मला पण तुम्हाला हे मला माहिती पाहिजे आता की सांग पहिले की 4 ग्रुप मधले आपण तू इकडे मला आता घेऊ तिला शकतो. मला तुझा नंबर ठीक आहे, पाठवायला सांग म्हणजे मी सेव्ह स्पॉन्टेनियस करते डिलिव्हरी नंबर. असेल किंवा एखाद्याला आणि कॉन्ट्रॅक्शन असतील त्याला आपण आणि ऑगमेंट तू करून कोणत्या किंवा हॉस्पिटलचं इंडक्शन करून करू शकतो. ठीक आहे, अटेंडन्स ते ट्राय पाठवणार करून त्याचं नाव झाल्यानंतर पण जर पाठव. होत नसेल तर LSS ला घ्यायचं, पण ट्राय करायचं नाही असं नाही. हा त्याच्यानंतर म्हणजे तो LSS चा रेट कमी होईल. ठीक आहे, तो आवाज नाही येत. जर तू पाठवणार असेल तर तुम्ही मॅडमचा आवाज ते येतो ना, बाजूला त्याला आवाज म्यूट येत करायचं आहे. ट्राय करतो बट मला तुझं कळतच नाव नाही. खाली सरांचं नाव घे म्हणजे माझ्या लक्षात राहील. मला तू आता अजिबात वेळ न घालवता पटकन तुझा नंबर पाठव. लगेच पाठव, लगेच म्हणजे लगेच. ओके, म्यूट. ठीक आहे, सो तर बॅक सर थोडस मागे जाऊन सांगा सर. ओके, सो
मी रॉबसन्स क्लासिफिकेशन बद्दल सांगत होतो की रॉबसन्स क्लासिफिकेशन मध्ये टोटल 10 ग्रुप आहेत. ठीक आहे. ते 10 ग्रुप तुम्हाला सगळ्यात पहिले तर पाठ पाहिजेत की कुठले पहिला ग्रुप काय आहे, दुसरा ग्रुप काय आहे, तिसरा ग्रुप काय आहे, चौथा ग्रुप काय आहे. हे फक्त LSAS साठी लागू होतं. सो तुम्हाला तुमच्या OT रजिस्टर मध्ये जेवढ्या पण LSAS झालेल्या आहेत त्या LSAS च्या पुढे एक रकाना करून एक कॉलम करून तिथे लिहायचंय की ती LSAS कुठल्या ग्रुपमध्ये जाते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय करायचं आहे, एक चार्ट बनवायचा आहे. त्याच्यामध्ये एप्रिल, मे आणि जून मध्ये कुठल्या ग्रुपमध्ये किती डिलिव्हरीज झाल्या हे मेन्शन पाहिजे. म्हणजे हे तुमचं 3 मंथचं ऑडिट होतं. आपण रॉबसन क्लासिफिकेशनचं ऑडिट 3 मंथ्सने करतो. ठीक आहे. त्यामुळे 3 मंथचं तुमच्याकडे रेडी पाहिजे. त्याचा एक फोटो काढून ठेवायचा आणि ते जर ऍसेसरने बोलला तर ते दाखवायचं. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रुप्सचं स्पेसिफिकेशन हे माहिती पाहिजे की 1, 2, 3, 4 हे जे ग्रुप आहेत ते आपण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करू शकतो. LSAS वाले जे आहेत ते, पण 5 पासून 10 पर्यंत नाही करू शकत. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. बस. बाकी तुमचा सरांचा आयडिया आहे की काय काय ऑडिट झाल्यानंतर काय करायचं. इथे कसं आहे की तुमचं जर 5 ते 10 ग्रुपमध्ये जास्त पर्सेंटेज मध्ये केसेस असतील तर तुम्हाला कोणी क्वेश्चन नाही करणार. तुमच्या 1 to 4 मध्ये 80% LSAS होत आहेत आणि 20% 5 ते 10 मध्ये होत आहेत, तर मग तिथे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काहीतरी विचार करण्याची गरज आहे. ठीक आहे. एवढंच याचं सिग्निफिकन्स आहे. सो तुम्ही ती रॉबसनचे जे ग्रुप आहेत ते पाठ करून ठेवा. ठीक आहे. सो इथे आपण पूर्ण सगळे स्टँडर्डवर रिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. आता इंडिव्हिज्युअली कोणाला काय विचारायचं असेल तर फ्लोर इज ओपन. तुम्ही विचारू शकता. तुम्हाला पर्सनल काही क्वेरीज असतील तर. काही विचारायचंय कोणाला? जनरल मध्ये पण काही जनरल तुमच्या सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काही विचारायचं आहे किंवा मग अदरवाईज टेक्निकल नॉलेज विचारायचंय किंवा मग एखादी क्वेरी आहे किंवा हे असंच का, आम्ही असं करतो, असं विचारायचंय तर तेही तुम्ही विचारू शकता. किंवा आता नाही तर मग तुम्ही नंतर कॉल करूनही विचारू शकता. बट बी सिरियस. आता सिरियस व्हा, कारण की फक्त एकच हप्ता उरलेला आहे तुमच्याकडं आणि 1 हप्त्यानंतर तुमची एक्झाम आहे. ठीक आहे. सो बी सिरियस प्रत्येक टॉपिक आणि आपल्याला 85% स्कोर करायचा आहे. एवढं लक्षात घ्या. सर तुम्ही रॉबसनचे ते चार्ट पाठवलेत का? हो मी पाठवलंय, पण हवा असेल तर मी परत एकदा पाठवतो. सर पाहिजे होतं एकदा परत. मी पाठवतो. मग चालेल ग्रुपवर ओके सर चालेल. संध्याकाळपर्यंत मी पाठवतो. बद्दल चालेल. परत सांगा ना सर. सॉरी 3 ग्रीप आहे की 4? चार्ट काय? ग्रीप फंडल ग्रीप ग्रीप Lateral बद्दल. ग्रीप ओके. हा. ग्रीप, फंडल ग्रीप, त्याच्यानंतर हा. लॅटरल ग्रीप. फंडल ग्रीप कशी बघायची? अशी अशी बघायची. पोटावरून झिपी स्टर्नम पासून खाली 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 यायचं. हे कशासाठी असते? फंडल हाईट साठी असते. फंडल हाईट कशी बघतो आपण? 24 वीकचा असेल तर तो अम्बिलिकस पर्यंत पाहिजे. ओटीपोटात असेल तर 12 वीक, ओटीपोटा आणि अम्बिलिकसच्या मध्ये असेल तर अराउंड 18 वीक्स. त्याच्यानंतर एक 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 सेंटीमीटर एक एक बोट वाढत जातं. ठीक आहे. ही फंडल ग्रीप. फंडल हाईट साठी बघतो आपण. ती थ्रू आउट प्रेग्नन्सी बघतो. दुसरी ग्रीप आहे ती म्हणजे लॅटरल ग्रीप. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ग्रीप आहेत. ती म्हणजे एक म्हणजे लेफ्ट लॅटरल ग्रीप आणि राईट लॅटरल ग्रीप. आता लेफ्ट म्हणजे लेफ्ट कडे जास्त फोकस ठेवायचा. ठीक आहे. राईट म्हणजे राईट कडे जास्त फोकस ठेवायचा. राईट मध्ये कुठला पार्ट आहे आणि लेफ्ट मध्ये कुठला पार्ट आहे. आता हे कशासाठी? हे पण थ्रू आउट प्रेग्नन्सी आपण बघतो. ठीक आहे. तर हे कशासाठी बघतो आपण? पार्ट कुठे आहे बाळाची जिथे पार्ट असेल तिथे आपण फिटल डॉपलरचा प्रोब लावतो. ठीक आहे. कारण की तिथे एफएचएस क्लिअर ऐकायला येतात. ठीक आहे. आता हे झालं हे. आता चौथी जी ग्रीप आहे, तिसरी आणि चौथी जी ग्रीप आहे ती म्हणजे पेल्विक ग्रीप, सुपरफिशियल पेल्विक ग्रीप आणि डीप पेल्विक ग्रीप. तर ती आपण पहिली जी ग्रीप आहे ती कशासाठी बघतो? लेटर स्टेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये बघतो. ती आधी नाही बघत आपण. पेल्विक ग्रीप आधी नाही बघत, कारण की बाळाची पोझिशन सतत चेंज होत राहते. त्याच्यामुळे पेल्विक ग्रीप आपण कशासाठी बघतो? की पहिलं तर हेडची पोझिशन बरोबर आहे का, वर्टेक्स आहे का किंवा ब्रिच आहे का हे पण कळतं आपल्याला. ते असं 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 खालच्या वरच्या साईडनी जसं बघितलं तसं खालच्या साईडनी हे करून बघायचं. आपल्याला बटक्स लागतायत की हे एकदम हार्ड सरफेस लागतोय. ही झाली सुपरफिशियल पेल्विक ग्रीप. डीप पेल्विक ग्रीप कशी बघायची? आपले हात असे न्यायचे पोटावरून, असे असे असे.
आणि हात जर टच झाले तुमचे म्हणजे बाळाचं हेड अजून एंगेज नाहीये पेल्विस मध्ये, आणि हात जर तुमचे असे गेले तर बाळाचं हेड एंगेज आहे. ही ग्रीप करायची असते 36 वीक्स नंतर, कारण की 36 वीक नंतर बाळाचं हेड एंगेज होतं. ठीक आहे. सो हे झालं ग्रीप बद्दल. अजून कोणाला काय विचारायचं आहे? तुम्हाला एक्झामच्या एक दिवस आधी अँक्शियस वाटत असेल तर एक्झामच्या एक दिवस आधी मला कॉल करू शकता, नो प्रॉब्लेम. किंवा मग तुम्ही ह्या वीक मध्ये कधीही तुम्हाला एक फायनल, तुम्हाला एक कॉलवरच तुम्हाला फक्त गायडन्स हवा असेल, कॉलवरच तुम्हाला मी देईन. ठीक आहे. तुम्ही कधी कॉल करा, मला काय हरकत नाही. ठीक आहे. चालेल. अजून कोणाला काय विचारायचं आहे किंवा काही अजून क्लॅरिटी हवी आहे? नाही. ठीक आहे. एकदा आपण ज्योत्स्ना मॅम कडून फायनल इन्स्ट्रक्शन ऐकू आणि मग क्लोज करू. ठीक आहे. राठी हॉस्पिटल, अजून काही विचारायचंय का तुम्हाला? तुम्ही खूप खूप क्युरियस. हॅलो. हा बोला ना. काही किट बनवलेले आहेत ना सर, पीपीएच किट? हा, त्याच्यामध्ये काय विचारायचं का तुम्हाला? हे किट बनवलेले आहेत, आणायला गेली होती. हा नाही ठीक आहे, फक्त ठीक आहे. दाखवायचे होते. बनवलेले आहेत तर इट्स फक्त एवढंच की मला बघायचं होतं बनवलेत की नाही. हा बनवले. हा ठीक आहे. एक्झामच्या वेळेस घेऊन बसायचं. हा हो सर, याचा व्हिडिओ पाठवसाल ना सर आम्हाला, आजचा व्हिडिओ. हा, आज ऍक्च्युली रेकॉर्डिंग मी लेट स्टार्ट केली, बट ठीक आहे, जेवढं असेल तेवढं मी पाठवेन तुम्हाला. अपलोड पीपीटी नका पाठवून, व्हिडिओ पाठवतो. हो चालेल चालेल. व्हिडिओज बाकीचे मी पाठवलेले आहेत आणि त्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. खूप सारे लेक्चर्स आहेत तुमचे स्वतःचे पण आणि बाकीच्या बॅचेसचे पण, तर तुम्ही ते व्हिडिओ पण रेफर करू शकता. आणि तुम्ही ऍक्च्युली 2x स्पीडवर लावून तुम्ही 2 तासाचा व्हिडिओ पण 20 ते 30 मिनिटांमध्ये कव्हर करू शकता. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही 2x स्पीडवर पण, तुम्हाला ती टेक्निक माहिती नसेल तर तुम्ही लॉंग प्रेस करून ठेवायचं व्हिडिओवर आणि 2x च्या स्पीडने चालतं ते. सो ते तुम्ही पटापट बघू शकता. तर सर एक प्रश्न होता, आरएमसी बद्दल विचारायचं होतं सर. बोला ना. कोणतं हॉस्पिटल विचारते हे? भंडारा सिद्धिविनायक हॉस्पिटल. हा बोला ना, बोला. काय आरएमसी बद्दल काय विचारायचं आहे? आरएमसी बद्दल माहित तर आहे, पण अजून एकदा तुमच्याकडून माहिती घ्यायची होती सर, की आपण म्हणजे डिटेल्स मध्ये रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर मध्ये आपण काय करतो, की सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचंय तुम्हाला, तो तुम्हाला पॉईंट पण सांगायचा राहिला. रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर हा जो आहे तो सेपरेटली क्वेश्चन विचारला जाणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला क्लब करून सांगायचं आहे. ते तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी सांगताय, पीव्ही सांगताय, त्यावेळेस तुम्हाला ते सांगायचं. तर त्याच्यामध्ये काय काय कसे कसे पॉईंट सांगायचे आहेत, की तुम्ही जसं सुरुवातीला पीव्ही एक्झामिनेशनचं तुम्हीच उत्तर दिलं होतं मला वाटतं. तुम्ही सांगितलं, तुम्ही तिला विचारलं, त्याच्यानंतर व्यवस्थित रिलॅक्स बसवलं, त्यानंतर तिला सांगितलं की काय करायला जाणार आहेत तुम्ही. ठीक आहे. सो हा पण एक आरएमसीचा पार्ट आहे. ठीक आहे. सो तिथे काय तुम्ही करणार, की सगळ्यात पहिले की रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट देणार. त्यानंतर दुसरा पार्ट याच्यामध्ये हा आहे की तिला जे हवं आहे, जो माणूस हवा आहे बरोबर, ज्याला आपण बर्थ कंपॅनियन म्हणतो, तो बर्थ कंपॅनियन अलाउ करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ही की तिची प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची आहे. प्रायव्हसी म्हणजे काय, की कर्टन लावून घ्यायचे आहेत, प्रायव्हेट पार्ट झाकून घ्यायचे आहेत, होल टॉवेलचा यूज करायचा आहे पीव्ही करताना किंवा डिलिव्हरी करताना. त्याच्यानंतर कुठेच पार्ट एक्सपोज होईल असं नाही बघायचं. त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे काय, गुप्तता. तिचं जे पण काय आहे ते गुप्त ठेवायचं. जे पण काय असेल, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत, इव्हन जेंडर पासून सगळ्यापासून, HIV असेल तरी पण छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या गुप्त ठेवायच्यात, गुप्तता ठेवायची, कॉन्फिडेन्शियालिटी. त्यानंतर त्यांना बायस बिहेवियर नाही द्या. बायस म्हणजे काय, की पक्षपात नाही करायचा. की एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला जास्त त्याच्या बायकोला जास्त चांगलं तुम्ही बोलणार. एखादा गरीब आहे, फक्त त्यांनी कुठून तरी करून असे 20,000 जमा केले तुमची फी भरण्यासाठी, आणि तो रिक्षेतून आलाय आणि एखादा ऑडीतून आलाय, तर ते बघून आपल्याला पक्षपात नाही करायचा कोणाशी. सगळ्यांना सेम इक्वल ट्रीटमेंट. यालाच आपण आरएमसी म्हणतो. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. येस. आणि ते तुम्हाला डिलिव्हरी आणि पीव्हीच्या वेळेस क्लब करूनच सांगायचं आहे. हे तुम्हाला सेपरेटली क्वेश्चन विचारला जाणार नाही. मग तुम्हाला त्याच्यातून ऑब्झर्व करून तो आरएमसी ला मार्क देऊन टाकेल. चालेल सर. हॅलो. हा हॅलो ओके. हा क्वेश्चन बोला. होता
ते रॉक्सान क्लासिफिकेशन बद्दल थोडं सांगाल का? ते ग्रुप कसे डिवाइड करायचे आपण म्हणजे? ग्रुप बघा, ग्रुप पहिला जो आहे ना, पहिला ग्रुप आहे तो आहे प्रायमी विथ नॉर्मल नॉर्मल कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन आहेत, सगळं आहे नॉर्मल हे आहे, ठीक आहे. पण तिला आपण याच्यामध्ये घेतलं, सीझर मध्ये घेतलं का? तिची विश होती मे बी, किंवा डॉक्टरला वाटत असेल नाही सीझर मध्ये जास्त पैसे भेटतील, सो तिला सीझर मध्ये घेतलं. दुसरे आहे ते म्हणजे प्रायमी विथ नो कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा ग्रुप आहे, या नो कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय करायचं आपल्याला? आपल्याला तिला ऑगमेंटेशन किंवा इंडक्शन करून बघायचंय की प्रोलॉंग ऑब्स्ट्रक्टेड लेबर जे काही कंडिशन असेल त्याच्यामुळे होत नसेल तर मग ते देऊन बघायचं, आणि जर होत नसेल तर मग सीझर लागेल. तिसरा ग्रुप आहे मल्टी विथ स्पॉन्टेनियस लेबर, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, मल्टी आहे, ती पहिली डिलिव्हरी पण नॉर्मल आहे तिची, पण तरी पण तिला सीझर मध्ये घेतलं. अगेन सेम पॉइंट्स, की डॉक्टरला वाटलं पैसे जास्त भेटतील, किंवा मग तिला स्वतःला पेनलेस डिलिव्हरी हवी आहे. पहिले याच्यात खूप त्रास झाला होता, बाई नको आता, तसं, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं आहे ते म्हणजे मल्टी विथ नो कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे. हे चार जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो, ठीक आहे. पाचवा जो ग्रुप आहे तो आहे प्रिव्हियस LSS, ह्याच्यामध्ये नाही करू शकत आपण, ठीक आहे. सहावा जो ग्रुप आहे तो आहे प्रायमी विथ ब्रिज. त्याच्यानंतर सातवा जो ग्रुप आहे तो आहे मल्टी विथ ब्रिज, ठीक आहे. ब्रिज वाल्यांना पण आपण नाही घेऊ शकत, ठीक आहे. आठवा जो ग्रुप आहे तो आहे ट्विन प्रेग्नन्सी, सॉरी, ट्रान्सफर्स और ऑब्लिकला आहे आठवा ग्रुप. नववा ग्रुप ट्विन प्रेग्नन्सी, ट्विन असेल तर आपण नॉर्मलला नाही घेत. त्याच्यानंतर 10वा जो ग्रुप आहे तो प्रीटर्म लेबर किंवा मग स्मॉल साईज बेबी असेल तर, फुल टर्म मध्ये स्मॉल साईज असेल तरी पण आपण हे नाही करत. 1800 ग्रामच्या खाली वजन आहे बेबीचं आणि फुल टर्म आहे तरी पण आपण तिला सीझर मध्येच घेतो, कारण की बाळाला रिस्क असते म्हणून, ठीक आहे. हे 10 ग्रुप झाले रॉब्सन्स. बाकी जे इन्स्ट्रक्शन दिले ते समजलं ना तुम्हाला? कसं करायचं, काय करायचं, 3 महिन्याचं ऑडिट कसं करायचं, ते तर आधीच सांगितलं मी. अजून काही? ठीक आहे. सो अजून रजनी हॉस्पिटल तर गायबच झालं. रजनी हॉस्पिटलचं कसं करायचं मला कळत नाहीये. बाकीचे तरी ऍटलिस्ट आहेत, ठीक आहे. सो नाव 4 हॉस्पिटल तरी ऍटलिस्ट आर ऑन ट्रॅक, ठीक आहे. सो ऑल दी बेस्ट, आणि फायनल आपण इन्स्ट्रक्शन ज्योत्स्ना मॅम कडून ऐकूया आणि देन क्लोज करूया, ठीक आहे. तुम्ही म्यूटवर आहात मॅडम. हा, नाही तर आता तुमची परीक्षेच्या तारखा मी पाठवलेल्या आहेत, त्या वाचल्यात ना तुम्ही? तर आपल्याला थोडं थोडं तरी त्याच्यातलं यायला पाहिजे. तुम्ही जरी उत्तराची सुरुवात केली ना तरी त्या मॅडम मदत करतात पुढे पुढे बोलायला, पण तुम्ही काहीच बोलला नाहीत तर प्रॉब्लेम येतो. आणि मला खरंच वाईट वाटते तुम्हाला रागवताना, पण आमची अशी एकही बॅच अशी नाही झाली ग की जी अगदी ढम्म गप्प बसलेली आहे. हा, ते रिफ्लेक्शन तुमच्या हॉस्पिटलचं तर नाव खराब होतच की एवढी साधी उत्तरं देता आली नाही. तुमच्या पण मॅडमला किंवा सरांना वाईट वाटेल ना तुम्ही नीट उत्तरं नाही दिली तर. आणि हे काय असं नाहीये की आपण आता जेव्हा आपण शिवाजी असेल, आपल्याला शिवाजीचं काय, तर आपण काय शिवाजीला बघितलेलं असतं का? तरी आपण त्याचा जन्म कधी आणि तो कधी मारामारी झाली, कधी ते हिरकणी झाली, ते सगळं आपल्याला येतं की नाही? हे तर आपण रोज बघतो. PPH कसं होतं, मिथर्जिन किती देतो, कोणचा कचरा कशात टाकतो, तर हे आपल्याला सगळं आपण रोजचं बघितलेलं असतं. त्यामुळे त्याला काय फार अभ्यास नाही करावा लागत, फक्त त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यायचे. तर तुम्ही तुमच्या सर मॅडमला पण नाराज करू नका आणि मला पण नाराज करू नका. फक्त 1 आठवड्याचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला आमच्याबद्दल काय तक्रार असेल तर सांगा, की आम्ही कधी तुमचे फोन उचलले नाहीत का, तुम्हाला काय मदत केली नाही का, काय असेल तर सांगा आम्हाला. पण तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं नाव खाली करू नका. परत परीक्षा द्यायची तर परत पैसे भरावे लागतात त्याला, ते काही सोपं नाहीये. आता परत कशाला पैसे भरायला पाहिजेत ना?
तर असं करू नका, चांगला अभ्यास करा आणि आम्ही असू. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला जे कोणी ज्याची कोणाची भीती वाटत नाही त्याला कॅमेऱ्याच्या मागे बसवा. उदाहरणार्थ वैशाली मॅडम किंवा तुमचे मनोज सर, हा, किंवा संजय सर किंवा त्यांच्या मॅडम, कोणीतरी तिकडे बसवा म्हणजे तुम्हाला येईल. फार फार तर काय एखादं पुस्तक तिकडे ठेवा, पण ते कॅमेरात दिसतं कामं नाही. तुम्हाला काय अडलं तर त्याच्यात न बघता उत्तर द्यायची. हा, नाही आता तुम्ही उत्तरच देत नाही त्याला काय करणार. मला वाईट वाटते मी तुम्हाला असं चुकीचं मार्गदर्शन करते ते. पण आता आम्ही आता हजाराच्या वर ट्रेनिंग केलंय, पण अशी बॅच, एवढी मद्दड बॅच कुठंच नाही पाहिली आम्ही. अरे आम्हाला त्यांचे फोन येत आहेत माहितीये का. तर आता मी तुम्हाला आणि सांगते, प्रॉब्लेम काय, तुम्ही लोक कोणी फोन पण नाही उचलत, हो, कोऑर्डिनेशन पण नाही होत, आणि ना आणि तुम्ही सर्वात टाइमवर हे जॉईन होता. आणि सर्वात अपमान म्हणजे तुम्ही वेळेवर येत नाही. मला ती एक फार भीती वाटते तुमची, कारण त्या फॉक्सीच्या मॅडम खूप कडक आहेत. नाही, भीती वगैरे काय नाही. 6:45 म्हणजे आता सगळ्यांच्या असेसमेंट 7ला आहेत. 6:45ला जॉईन केलेलं पाहिजे आणि प्रत्येकाने मला मेसेज करायचा त्या दिवसाला की सर जॉईन म्हणून. 6:45ला तुमचा मेसेज आला पाहिजे मला. ओके, हे आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला. ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त काही करू शकत नाही. हा, नाहीतर ज्याला कोणाला येतं त्याला सर्वात, आणि कोणताही डॉक्टर बसता कामा नाही ना तिथे तुमच्या समोर, नाहीतर तुमचे मार्क कमी होतात. तुम्हाला डॉक्टर बसवायचा असेल आणि जर कोण समोर बसला असेल तर त्याच्याकडे सारखं बघायचं नाही, नाही तर कळतं कॉपी करतात ते. तर तेवढं पण डोकं वापरा. जे कोणी असेल ते कॅमेऱ्याच्या मागे बसवा आणि फार नाही जुजबी त्यांनी काहीतरी तुम्हाला खाणाखाणू करून सांगायचं, पण ते नकोच आहे आपल्याला. ते दिलं तर आमचे पण मार्क कमी होतात मग. तर आता अभ्यास करा, काय लागलं तर सांगा. तुम्हाला अजून काय हवं असेल तर आम्ही परत एकदा घेऊ, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे, ओके. चालेल. आणि ते तुम्हाला डिजिटल वाला भरून टाका आज. सगळ्यांनी सगळ्यांच्या ओनरला सांगा, सरांना मॅडमला. ठीक आहे, आणि झालं तसं मला मेसेज करा की झालं म्हणून. ठीक आहे, ओके, थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. काय विचारायचं, काही भंडारा, सिद्धिविनायक, काय विचारायचं का तुला? नाही मॅम, ते तुम्ही सांगितले आहेत ना त्यांच्याबद्दल आम्ही खूप आभार आहोत ना. आम्ही हे करू आणि व्हेरी करून गुड, दाखवू मॅम तुम्हाला. व्हेरी गुड. हे स्पिरिट आहे, बरोबर आहे. तात्पुरता अभ्यास करून ते लक्षात ठेवा, नंतर ते आपण करायला लागतो की आपल्याला येतं ते मग काय पाठ नाही करावं लागत. ठीक आहे, तुम्ही असं बोलल्यामुळे मला उत्साह आला. थँक्यू व्हेरी मच. काही लागलं तर सांगा, आम्ही पण कनेक्ट होऊ, पण ते आम्हाला येऊन नाही देत आतमध्ये. ओके, तुमची ओके मॅम, परीक्षा सुरू थँक्यू. झाली आणि संपली की आम्हाला कळवा. थँक्यू मॅम. बाय मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू, बाय बाय. बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू सर.